करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार मंगळवार, 3 मार्च 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस. तीर्थरूप श्री सचिनदादा धर्माधिकारी यांचा आज वाढदिवस. दिवस फार उत्तमाचा आहे, कारण आज धुलिवंदनाचा सुद्धा दिवस आहे. काय सामर्थ्य असेल, काय योगायोग असेल. ज्याप्रमाणे आजचा दिवस फार महत्भाग्याचा आहे, आपल्याला आयुष्य प्राप्त झालेलं आहे. काल होळी होती आणि आज धुलिवंदन आहे, बरोबर की नाही. ज्या प्रकारे आपल्या आयुष्याची राख रांगोळी झाली, त्याचप्रमाणे त्याच राख रांगोळीमधून आपल्याला बाहेर काढण्याचं उत्तम प्रकारे कार्य अखंड चालू आहे. कारण संपूर्ण देह हा विषय वासनेमध्ये अडकलेला होता. ज्याप्रमाणे महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी ज्याप्रमाणे कार्य करत होते, कार्य चालू आहे, त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारे डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्याचबरोबर सचिनदादा धर्माधिकारी उत्तम प्रकारे अखंड श्री सेवा निष्काम दास्य भक्ती, ज्या प्रकारे आपला देह अडकला त्यातून बाहेर काढण्याचं कार्य अखंड चालू आहे. कारण आपला देह व्यसनामध्ये अडकला होता. बघा, प्रत्यक्षात या कलियुगामध्ये आपला जन्म झाला, परंतु महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. एक परमभाग्य आणि त्यामध्ये मिळणारं, बघा, प्रत्यक्षात आपल्याला श्रवणासारखी बैठक हे आपलं महत्भाग्य आहे. का आजचा दिवस महत्त्वाचा आहे? ज्या प्रकारे स्वच्छता अभियान, बरोबर की नाही, जी शिकवण आपल्याला प्राप्त करून दिली, आपण नुसतं स्वच्छता, बघा, यासाठी आपण उभे असतो. हातामध्ये झाडू घ्यायला आपण लाजतो. घरामध्ये झाडू मारायला सांगितलं तर आपण, बघा, लाजतो की नाही. आपण आपल्या अंगणामध्ये, आपलं अंगण आहे, आपलं घर आहे, आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. परंतु मला कोणीतरी पाहिल, मी किती, बघा, प्रत्यक्ष माझी इमेज काय आहे हे जर आपण पाहत बसलो तर बघा, प्रत्यक्षात आपल्याला काहीच प्राप्त होणार नाही. कारण ऐकल्या विन कळले, शिकल्या विन शहाणपण आले, ऐसे देखील न ऐकिले भूमंडळी. आपला देह प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर स्वार्थी आहे. कारण मीपणा, अहंकार, अभिमान यामध्ये अडकलेला आहे. आता यातून बाहेर काढणारा कोण आहे? आपला मित्र बाहेर काढील का? आपले नातेवाईक बाहेर काढतील का? उलट आपल्याला गोत्यामध्ये अडकवतील. परंतु त्यातून आपली सुटका करणारा कोण आहे? जो आपली अखंड निष्काम, बघा, प्रत्यक्षपणे 24 तास जपा अजपा आपली सेवा करीत आहे, तोच विश्वाचा मालक,
युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा. संत परंपरेने ज्या ओम भोवती या पक्षाचं रक्षण केलं, तोच वारसा पुढे चालू राहावा यासाठी श्रोत्याला उपासनेची मुख्य दीक्षा प्राप्त होऊन श्रवणाची झोळी खांद्याला अडकवून त्याने शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञान, वैराग्य, सामर्थ्याची भिक्षा मागितली पाहिजे. आपला देह हा संपूर्णपणे अज्ञानामध्ये अडकलेला आहे. आपल्यातला अज्ञान असणारा अंधार कसा बाजूला होईल? बघा, ज्याप्रमाणे ही शिकवण आपल्याला सचिनदादा धर्माधिकारी यांनी प्राप्त करून दिलेली आहे. स्वधर्म, स्वदेश आणि स्वदेव यांची ओळख होऊन प्रयत्न, प्रबोध व प्रचिती या त्रिवेणी संगमावर म्हणजेच ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर आपल्याला उभं राहता आलं पाहिजे. आता स्वधर्म म्हणजे काय? तर प्रत्यक्षात मानव धर्म, बरोबर की नाही? ज्या धर्मामुळे नाती ओळखून वर्तन करायला मनुष्य शिकेल, त्याची नाती गोत्यात येणार नाही. कारण परस्त्री माता भगिनी समान ही खूणगाठ मनात ठेवून तो उत्तम प्रकारे वागेल, अशी शिकवण ज्यात आहे तो स्वधर्म. म्हणून बघा, उपासनेला दृढ चालवून भूदेव संत यांना नम्र होऊन सत्कर्मात वय घालवीत असता सर्वांमुखी मंगल बोलवावयाची उत्तम शिकवण ज्यात आहे तो स्वधर्म. स्वदेश म्हणजे नाना सुकृतांचे फळ, तो हा नरदेहाची केवळ. हा देह स्वतः परमेश्वराने मातेच्या उदरामध्ये घडविला, मात्र जन्म झाल्यानंतर कुडी वाढे कुबुद्धी वाढे या नियमाने हळूहळू त्यात काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता या 8 विषया विकारांमध्ये बघा त्याचा जन्म झाला, प्रवेश झाला ना. बघा, आपला देह ज्यांचं आगमन झालं ते हे विषय आपल्या देहामध्ये प्रवेश करत आहेत. हे प्रत्यक्षात बघा आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या देहामध्ये प्रवेश करत आपल्याला बिघडवण्याचं कार्य करत आहेत. परंतु त्यांच्या जर आपला देह राहिला तर आपण अडकवू, बरोबर की ना, अडकून राहू. परंतु आपल्या देहाला स्वातंत्र्य कसं प्राप्त होईल? देहाचा ताबा त्या विषय वासनेमध्ये अडकता कामा नये. म्हणून माया देवीच्या धांदली सूक्ष्मी कोण मन घाली. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, हा परमलाभ प्राप्त होण्यासाठी स्वदेवाचे म्हणजे अंतरीच्या अंतरात्माचे अधिष्ठान आपल्यामध्ये असणं गरजेचं. अधिष्ठान नसेल ते सामर्थ्य नाहीये ना. जर भगवंताची ओळखच नसेल, देवाची ओळख नसेल, तर सामर्थ्य कुठून प्राप्त होणार हो? आपल्याला जो जन्म प्राप्त झालेला आहे बघा, परंतु ज्यावेळी आपण जन्माला आलो परंतु जगायचं कसं हेच माहिती नसेल, मग उपयोग काय? म्हणून जो 24 तास जपा अजपा हा मंत्र जपत आहे त्या देहाचं बघा प्रत्यक्षपणे अखंड ध्यान धरून आहे की नाही. आपला देह हा नामस्मरणामध्ये असणं खूप गरजेचं आहे. 24 तास जपा अजपा आपल्यामध्ये खंड पडता कामा नये.
ज्या भगवंताने आपल्याला जन्म प्राप्त करून दिलेला आहे त्या भगवंताचं नामस्मरण करायला आपण लाजत आहोत, बरोबर की नाही? आपल्याला शिकवण जी प्राप्त करून दिलेली आहे, 2 हात बघा प्रत्यक्षपणे जोडण्यासाठी, समोरच्या व्यक्तीला बघा नमस्कार करण्यासाठी आपल्याला हात जोडायला लावलेले आहेत. आपला देह हात जोडणाऱ्यातला होता का हे आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे. ही शिकवण बघा नानासाहेब धर्माधिकारी यांनी प्राप्त करून दिलेली आहे. तीच शिकवण बघा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आता सचिनदादा धर्माधिकारी बघा प्रत्यक्ष संपूर्ण जगाला देत आहे. आपले हात जोडणारे नव्हते. आपले हात आपलं बोलणं आरेला कार्य करणारे होते, बरोबर की नाही? परंतु काम, क्रोध, मद, मत्सर या विषय विकारांपासून आपला देह कसा अलिप्त राहील. ज्याप्रमाणे आवाहन आणि विसर्जन काय उत्तम असा भाग दिलेला आहे. दिवस फार महत्त्वाचा आहे हो, धुलिवंदनच. परंतु ज्याच्यामुळे आव्हान, ज्याच्यामुळे श्वास आणि विसर्जन म्हणजे निश्वास, जो येताना दिसत नाहीये आणि जाताना दिसत नाहीये, म्हणजेच काय? विसर्जन. विषयांचा विसर हे ज्यांचं आव्हान आहे, सर्व तोच करीत असून बघा मी हे सर्व करतोय, जो कधीच प्रगट करत नाहीये. ज्याप्रमाणे आपण श्वास घेतोय, आपल्याला कळत आहे का हो? नाही आहे ना. तो श्वास घेत आहे जो आपल्या अंतरी आहे. प्रत्यक्षात युगानुयुगे एकलाच एक चालवितो तिन्ही लोक, असा ज्याचा अधिकार आहे तोच प्रत्यक्षात आपल्या या अंतःकरणामध्ये, आपल्या या आयुष्यामध्ये कार्याला उभा आहे, तोच स्वदेव. म्हणून प्रत्यक्षात संसार आणि परमार्थ कसा करायचा आहे या कलियुगामध्ये, अज्ञान, कुकर्म, कुविचार आणि कुसंग, का आपला देह कुविचार, कुसंग यामध्ये अडकलेला आहे. समर्थ कृपेने आताही तेच कार्य, म्हणजे सर्व थरातील स्त्री पुरुषांना, तसेच राष्ट्राचे भावी आधारस्तंभ जी लहान मुले आहेत ना, यांना सुद्धा उत्तम प्रकारे शिकवण प्राप्त करून दिलेली आहे. अज्ञान मूल हरणम का प्राप्त करून दिलेली आहे? ज्याप्रमाणे लहान मुलाला आपण जसं शिकवत असतो, लहान मुलीला जसं शिकवत असतो, तेव्हाच बघा ते उत्तम प्रकारे शिकत असतात, बरोबर की नाही? मोठ्यांना आता शिकवायला गेलो तर ते शिकतील का हो? नाही ना. म्हणून समर्थ म्हणाले अज्ञान मूल हरणम जन्मकर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धर्थे सद्गुरुपादो दकम पिबेतम. म्हणून रंजल्या गांजल्यांना जवळ करण्याचं, त्यांना धीर देण्याचं बघा प्रत्यक्षात त्यांचा डळमळीत झालेला जो आत्मविश्वास उभा करण्याचं जे कार्य अखंड चालू आहे. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, सामर्थ्याचा आहे. ज्याप्रमाणे स्वच्छता अभियान बघा, व्यसनापासून आपला देह कसा बाजूला राहील, वृक्षारोपण कसं करावं, हे अखंड कार्य चालू आहे. आणि याच अखंड कार्यामध्ये आपलासुद्धा आपल्या देशासाठी आपला देह बघा प्रत्यक्ष समाज कार्यासाठी नक्कीच उतरला पाहिजे. कारण जे पिंडी ते ब्रह्मांडी ना. म्हणून ही शिकवण आपल्याला नानासाहेब धर्माधिकारी यांनी प्राप्त करून दिलेली आहे. देशाने माझ्यासाठी काय प्राप्त करून दिलेलं आहे त्यापेक्षा मी देशासाठी काय करणार आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.